अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा तीराच्या कडेला वसलेल्या बेलापूर गावामध्ये जागरूक देवस्थान शनेश्वर महाराजांचं मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटिशकालीन शनेश्वर महाराजांची मूर्ती बैरागी कुटुंबाला देण्यात आली आहे। तेव्हापासून शनेश्वर महाराजांची या ठिकाणी सेवा होत आहे। यावर्षी शनेश्वर मंदिर परिसरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। दरम्यान शनेश्वर मंदिरासह मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बेलापूर गावातील शनेश्वर महाराजांवर अनेक लोकांची श्रद्धा आहे। अहिल्यानगर जिल्हाभरातून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। तसेच शनेश्वर देवस्थानला आलेले भाविक देणगी देत असल्याचं महंत दीपक कैलास वैष्णव यांनी म्हटलंय। जय श्रीराम। श्री शनेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती वैष्णव बैरागी परिवाराकडून मंदिराचे अध्यक्ष महंत दीपक कैलास वैष्णव, मंदिराचे खजिनदार मी स्वतः महंत दीपक कैलास वैष्णव। बेलापूर गावातील श्री शनेश्वर मंदिर हे 400 वर्षापूर्वीचे आहे। शनेश्वर मंदिर हे ब्रिटिश जॉर्ज क्लर्क राणी व्हिक्टोरिया यांच्या हस्ते बैरागी कुटुंबियास प्रदान केलेले आहे। सदर मंदिरासाठी 12 एकर 12 गुंठे जागा ही शनी मंदिर परिसरात होती। त्यावेळेस मंदिर जे समितीने त्यावेळेस काही कार्यासाठी ही जागा दिलेली आहे। सदर जागेवरती असलेले शनी मंदिरास श्रीरामपूर तालुक्यातले बीजेपीचे जितेंद्र छाजेड यांनी आत्ताच नवीन मंदिराला दार अर्पण केलेलं आहे। तसेच बेलापूर गावातील शनेश्वर यात्रा कमिटी अध्यक्ष रवी शेठ खटोड व उपाध्यक्ष भूषणशेठ चांगाडिया यांचे मित्रमंडळ यांनी नुकतेच शनिवारी नारळ अर्पण करून मंदिरासाठी मार्बल किंवा दगडी कामाची देणगी मंदिरास दिलेली आहे। तसेच माननीय शरदराव नवले गावकरी मित्रमंडळ अभिषेक भाऊ खंडागळे यांनी देखील मंदिरासमोरील रस्त्यावर झालेले खड्डे, स्ट्रीट लाईट, गटारीचे काम करून देण्यासाठी नारळ अर्पण केलेला आहे। गावातील शनी महाराजांचे भक्त जयेश आमुलिक यांनी 27/9/2025 शनिवारी रोजी आपल्या नवीन पेपर शॉट मशीनचं उद्घाटन शनी मंदिरा परिसरात केलेलं आहे। तसेच शनी मंदिर परिसरामध्ये म्हसोबा मावला यांचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे। गणपतीच्या वेळेस गणपतीची स्थापना झालेली आहे। आता नवरात्रामध्ये नवरात्र उत्सवासाठी आईचं आगमनही मंदिरा परिसरात झालेलं आहे। वृद्धेश्वर ओंकारेश्वर येथून आम्ही पिंपळाच्या झाडाखाली पिंपळेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे। तसेच शनेश्वर मंदिरामागे लक्ष्मीनारायण मंदिराचं देखील सानिध्य आमच्या वैष्णव परिवाराला लाभलेलं आहे। लक्ष्मीनारायण मंदिर ही श्रीरामपूर तालुक्यात एकमेव लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे। आपल्या दरवर्षी या मंदिरात देखील पोथी पुराण वाचले जाते। मंदिराचा बी देखील जीर्णोद्धार करण्याचं काम चालू आहे। सदर दोन्ही मंदिरांसाठी देणगी स्वरूपात आपले जय बाबाचे संपादक आगे यांनी 2 एकर जागा मंदिरास अर्पण करण्याचे इच्छा व्यक्त केलेली आहे। नवले वस्तीवर त्यांनी जागा दाखवलेली आहे। आम्ही जागेची पाहणी केली आहे। लवकरच ते जागेवरती मंदिरासाठी चांगल्या पद्धतीने एक सुशोभीकरण करून बाहेरगावून येणाऱ्या VIP म्हणा किंवा गोरगरीब लोकांसाठी मोठ्या प्रकारे शाळा तसेच क्रिकेट मैदान, टेनिस कोच मैदान, बेलापूर गावच्या उन्नतीसाठी बेलापूर गावाच्या भरभराटीसाठी जे काही शनेश्वर महाराजांच्या गादीवरून शनेश्वर महाराजाचे मंदिर जीर्णोद्धार करताना गावच्या विकासासाठी हरिहराच्या सेवे जे काही करता येईल त्या सर्व प्रयत्न मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व मी महंत पदवीच्या मते वैष्णव परिवार करणार आहे। धन्यवाद।